काही काम द्यावं असं त्यांनी सांगितलं. हर्षवर्धन बोलता बोलता म्हणजे काही काम आम्हाला द्यावं असं आहे की काही काम करायला हर्षवर्धनची काय गरज आहे. कठीण काम असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल, अशी कामं हर्षवर्धनकडे द्यावी. आणि ती द्यायची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल. तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा. मी जो रात्रदिवस हिंडतोय, मला स्वतःला उभं राहायचं नाही. 14 वेळेला तुम्ही मला निवडून दिलं, त्या 14 ते 7 वेळा इंदापूर तालुक्याने उत्तर दिली. त्यामुळे मला स्वतःसाठी काही मागायचं नाही. मला महाराष्ट्र बदलायचा आहे, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान बदलायचं आहे. आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे. आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर मला ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे, ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे प्रशासन आहे, अशाही लोकांची आवश्यकता आहे. आणि ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम. आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम. रामकृष्ण हरी. जास्त काही अधिक सांगत नाही. जायचं ते राज्याची तयारी करण्याच्यासाठी, विजय संपादन करण्याच्यासाठी. आणि महाराष्ट्र जुन्या काळाचं यशवंतराव चव्हाण आणि आदर्श नेत्यांनी जे एक आदर्श राज्य हे आपल्या सगळ्यांना दाखवलं, तो इतिहास पुन्हा एकदा करायचा आहे. आणि तो इतिहास करण्याच्यासाठी हर्षवर्धनची उपयुक्तता 100% आहे, याची मला खात्री आहे. तर हे करायला काही लोक मला विचारत होते की कसं होणार, काय होणार. म्हणजे काही काळजी करू नका, जावई कुणाच आहे. कुठल्या पूर्वी आम्ही देत नसतो. आम्ही चांगलं घर बघून मुलींना देत असतो. आणि त्यामुळे घर आम्हाला चांगलं मिळालं. संसार नीट कसा चालला तसा महाराष्ट्राचा सुद्धा संसार नीट करण्याची ताकद असलेला असा हा जावई आहे. हा बारामतीकरांनी तेव्हा पाहिला होता. आज त्या जावयाचं या ठिकाणी स्वागत करणं हे मी सर्वांना मागत होतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो.